पाऊस. पाऊस आला की शब्द आपोआप ओले होतात. पाऊस म्हणजे आभाळाचं रडणं आणि मातीचं हसणं एकत्र. खिडकीवर थाप देणारा तो जुना मित्र. भिजूनही न भिजणाऱ्यांना भिजवायला आलेला. काहीतरी ओढ नक्कीच असेल ना या पावसाच्या थेंबांची. नाहीतर आभाळापर्यंत पोहोचल्यानंतर कोण पडेल बरे जमिनीवर? एके दिवशी मी त्या पावसाच्या थेंबांना विचारलंच, इतक्या उंचावरून येता भीती नाही वाटत? तो हसून म्हणाला, प्रवास भीतीने नाही, हिमतीने पूर्ण होतो. आणि जमिनीपर्यंत पोहोचायचं असेल तर ढगांपासून वेगळं व्हावंच लागतं ना. काही थेंब मातीत हरवून जातात, काही नदी बनतात. फरक फक्त एवढाच, कोण थांबतं आणि कोण वाहत राहतं. आयुष्याचंही असंच आहे नाही का? पडावं लागतं सगळ्यांनाच, पण प्रत्येक पडणारा हरलेला नसतो. जो प्रत्येक अडचणीनंतरही चालण्याचं धैर्य ठेवतो तोच एक दिवस समुद्र बनतो. एक छोटा थेंब वारंवार पडून दगडाचा आकार बदलतो. मग सतत कष्ट करणारा माणूस का नाही बदलणार? सतत प्रयत्न करत राहणं हाच प्रत्येक यशाचा खरा पाऊस. असा पाऊस सदैव आपल्यावर बरसत राहो. चला तर मग. अहो कुठे काय, पावसात चिंब भिजायला